नमस्कार, मी गौरीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण व्हेज चीज पनीर सँडविच तयार करणार आहोत. त्याच्यासाठी आपण सर्व साहित्य बारीक चिरून घेतलेलं आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, गाजर, काकडी, आणखीन मिरची. त्याचप्रमाणे टोमॅटो सॉस घेतलेला आहे, मेयोनीज घेतलेला आहे, पनीर घेतलेलं आहे, चीज घेतलेला आहे आणि तुम्ही अमूल बटर किंवा तूप काही घेऊ शकता. मी इथं तूप घेतलेलं आहे. ऑरिगॅनो. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. हे सगळ्या व्हेजीसना आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि मीठ आत्ताच ह्याच्यात घालायचं नाही. मीठ आत्ता घातलं ना तुमच्या सँडविचला पाणी सुटतं आणि सँडविच आपला नरम होतो. दोन्ही बाजूला ना आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जे असेल ते तूप किंवा बटर. शक्यतो तूप कसं हेल्दी असतं त्याच्यामुळे मी तूपच शक्यतो घेते. आतून नाही लावायचं. ब्रेडच्या दोन्ही स्लाइसच्या एका बाजूने लावायचं. आता ह्याला आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. ह्याच्यावर प्रेशर नाही ठेवायचं, अलगदच ह्याला असे भाजून घ्यायचे. थोडीशी गोल्डन असे झाले ना मग ह्याला काढायचं आहे आपल्याला. दोन्हीकडून अगदी छान असं क्रिस्पी झालेलं आहे. सॉस आणखी मेयोनीज दोन्ही एकत्र करून आपल्याला घ्यायचं आहे. छान असं एकत्र झालेलं आहे हे. आता ब्रेडच्या एका स्लाइसलाच आपण केलेले आहे त्याला अगदी व्यवस्थित ह्याच्यात घालायचं आहे. पनीर, हे चीज आहे ना ह्याला आपण ऑरिगॅनो घालायचं आहे. अगदी थोडं घाला, आवडत असेल तर घाला, नाही तर स्किप केलं तरी चालेल. मग अशी मी चिली फ्लेक्स तुम्हाला नाही सांगितले पण मी थोडंसं घालते, नाही घातलं तर चालेल. बरेच जणांना आवडत नाही म्हणून मी दाखवले नाही. ब्रेड आहे तो ह्याच्यावर ठेवायचा, जास्त प्रेस नाही करायचं. पुन्हा एकदा गरम करून घ्यायचं आहे. ह्याच्यावर थोडं प्रेशर येण्यासाठी मी असे प्लेट ठेवले आणि एखादी जड वस्तू ठेवा. पाण्याचा तांब्या ठेवते मी भरलेला आहे तिथे. ह्याच्या अतिशय छान आणि क्रिस्पी आपला सँडविच तयार झाला आहे. हे पहा. हे पहा, अतिशय छान, रेस्टॉरंटपेक्षा देखील छान आपलं सँडविच तयार झालं आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल वाजवा, आणखीन कमेंटही करा. थँक्यू.